बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ भाग दुसरा. तोच शिवपुरीच्या डोंगरातला एक लांडगा ओरडला तसं सगळ्यांचं बोलणं थांबलं. कशाचा आवाज आहे हो? धड कुत्रं नव्हं, कोल्हा नव्हं, खोकाड नव्हं. अगं ह्यो लांडगा हाय. राजाराम. कसला आवाज? अगे लांडग्याची जात 12 आवाज काढती. लई बनील जात. कोल्ह्यापेक्षा हुशार. शिवपुरीच्या डोंगरात लांडगा आहे ती अजून. आता जरा कमी झाली ती, नाहीतर पहिली झुंडीच्या झुंड फिरायची. डोंगरात कुरणात वड्यानं घळीतनी. जातीला ताकद बी लई. मेंढरू नाहीतर कोकरू दिसलं की बेलाशक नरडं फुडतीही जात. कोकरू नुसतं घाबरूनच मरून जातंय. बरं द्या आता परवानगी. हालतो आम्ही. रात लई झाली. एखादा लांडगा वड्यानं खाली सराकला म्हणजे आमची बी पंचाती. काठी आहे की तुझ्या हातात. असून काय करायचं? त्याला बघूनच आमचं तत्त पप्पू होयाचं. इतका भित्राट आहेस होई. अरे कोण बी भिल असला तो प्राणी बघून. तू इथं बसून बाता मारतोयास खरं, पण लांडगा बघितलास की हे पळशील. पळतो या. नात म्हातारीजवळ पळत आली. तिनं तिच्या पदराला धरून आत ओढत नेलं. अगं अगं वाईस दम खा की. चल लवकर, आम्हाला लांडग्याचं भ्या वाटतंय. त्यो इकडे कशाला येईल? आणि आला तर तुझा आजोबा आहेत की बाहेर बाजल्यावर. त्याच्या उशाला कसली कुराड असती बघितली आहेस काही? म्हातारी. माणूस म्हातारा होईल तसं लईच भित्राट होतं. तोच तुका निघाला. हातातली काठी त्यानं एक वार दानकन आदळली. म्हातारी आता लुगडं नेसत नाही वाटतंय. त्यो जुना पोशाख तिनं आता बंद केलाय. तुका लुगडं चुळी बंद केली तिनं का? सुना म्हटल्या ते अडाण्यागत दिसतंय. आता पोशाख बदला. सुनानीच लुगडं चुळी बंद केली. जरा सुधारणा केली म्हातारीच्या पोशाखात का? मग आता 6 वारी पातळ आणि अंगात झंपर पिसाचं बोलकं, हिरवं लाल जांभळं. तू काय म्हटलं नाहीस काय? मला बी तेच बरं वाटतंय. कशाला लुगडं फुगडं नेसायची तवा चिक्कार नेसली लुगडी. जरीचं लुगडं आणि खऱ्यातला येदवडी खण चिक्कार आणलं. पण ती बी आता लुगड्याला कट्टाळी. म्हणती 6 वारीच बरं वाटतंय हलकं हलकं. कामाच्या रपाट्याला लुगडं. पण आता कुठं काम करते ह्या? सुनासनी सूचना देत बसती. नातवंडांच्याकडे लक्ष देणं मग दुसरं तिसरं काय नाही. तरुणपणी तिनं 5सुद्धा हाणली. मळणीच्या वक्ती हातात फावडं घेऊन झुंजळ्याचं मदान सुधी गोळा केलंय तिनं. वावडीवर उभा राहून झुंजळं उपाणलं. हातणी मारली. रास खळ्यात वडली. कवा कवा पुत्ती सुधीक उचलून गाडीत टाकायची. एवढी जाम बॉडी होती तिची. गेलं ते दिवस बाबा. माझीन बी असं काम केलं, पण तिनं लुगडं आणि चुळी अजून सोडलेली नाही. कशाला ते वजा अंगावर वागवायचं रे? आमच्या म्हातारीगत पोशाख बदल म्हणावं. राजाराम. नाही ती ऐकायची. सांगितलं तर मलाच खुळ्यात काढिली. लुगडं आणि चुळी आणायचीच नाही. नेस म्हणावं 6 वारी. अरे ती लई हेकट हाय. तशी बसल दारकान लावून, नाहीतर जुन्यार लावून. बसू देत. माणसं काय म्हणतील? म्हणू देत की. नाही रे बाबा, पिसळल उगीच. पिसळू दे.
आता ती पिसाळी तर तुझं काय नफा नुकसान. कशाला म्हातारपणी नाही ते उद्योग. म्हातारपणीच असलं उद्योग करायचं. छा छा. आणि त्यानं बॅटरी पाडली. हं, झोप. उद्या आणि येतो. त्या गजूच्या पुरीचं काय झालंय ते सांगाय. ये की. माझ्या बी जीवाला लागलंय ते. आपण जीवाला लावून घेऊन काय करायचं. ज्याचं दुःख त्यानं भोगलं पाहिजे, होय का नाही. असं म्हणून काठी आपटीत व बॅटरी इकडं तिकडं पाडीत तुका आपल्या वस्तीवर आला. तोच चावरकराच्या वडावरची वटवागळं अचानक उठली. फाड 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 करीत अंधारातून कुठंतरी पसार झाले. संबंध वटवागळ्याने भरला होता. दिवसभर ती उलटी टांगून घेऊन झोपा काढायची आणि चांगला काळोख पडला की ती चारी दिशेला अंधारातून पंख हलवीत कुठंतरी पसार व्हायची. आईला कुठनं आली रे ही इतकी वटवागळं. तुकानं थांबून विचारलं. वड भरलाय सगळा. फांदीनं फांदी त्यानं काबीज केली या. त्यामुळं वडाची फांदी बी दिसत नाही आणि पानं बी दिसत नाहीत. वड काळा किट्ट दिसतोय वटवागळामुळं. दिवसभर ती काल 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 करत बसत्या ती. आईला पिढाच म्हणायची की ही एक. झाली या सवय आम्हाला आता. काय वाटत नाही त्यांचं आता. आत्ता निघाली बघ फळांच्या बागा हुडकायला. पेरू, डाळिंब, रामफळं, सीताफळं, द्राक्ष. द्राक्ष खात नाही ती. फक्त मोठी फळं, ती बी मोठ्या मोठ्या झाडावरची. आईला चैनी आहे की मग त्यांची. फळं खाल्ल्यामुळं त्यांच्या अंगात त्यालच त्याल असतंय आणि मटण बी लई चवदार असतंय. राजाराम कवा कधी खालायस तू का. तर चिक्कार वेळा सगळीजण खातात हा. तू का फक्त म्हातारी तेवढी खात नाही, नाहीतर आम्ही सगळी खातो. पण ती गावत्यात कशी. एक शर्याचं काढतूस टाकलं की बदादा पडत्यात. संधी वातावर त्यांचं त्या लईन आम्ही. म्हणजे ते कसं वापरायचं. सांद्यावर चोळायचं आणि त्या वटवागळाचं मटण बी खायचं. तू एकदा मटण खाल्लास की रोज मागशील. नका बाबा नका. वटवागळाचं तोंड बघूनच मला लई भ्या वाटतंय. त्याचं उंदरागत तोंड बघूनच माझ्या अंगावर काटा मारतोय. बरं आता तुला एकदा फसवूनच वाढतो त्यांचं मटण. मला ओळखना वय. तसं त्यांचं ते मटण कुणालाच ओळखत नाही. नका बाबा असलं. ते चिकन मटणच बेस आपलं. बरं हलतो बाबा आता. 12 वाजून गेला असतील. छा छा. इतकं कुठलं. लई तर 10 ते 11. अरे ये कसा जातो तेच कळत नाही. बालपण कवा आलं कवा गेलं. तरुणपण कवा आलं कवा गेलं. लगीन कवा झालं. परपंचा करीत करीत म्हातारपण आलं. आता एक दिवशी राम म्हणायचं. इतक्यात कशाला राम म्हणायचं. खाऊन पिऊन टुमटुमीत व्हायचं. आता आपणासनी काय काळजी आहे. म्हाताऱ्या पोरं सुना नातवंड ह्यांच्यातच मजेत राहायचं. वय ते बी खरंच आहे. हालतो बाबा आता. थांब जरा मागं फिर. तू मागं वळला. हे बघले का एक सांगायचं राहिलं. पुन्हा इसरेल म्हणून आत्ता सांगतो. मग सांग की. ये इकडे. नाही सांग तिथनंच. म्हातारी तिकडे वरडत बसली असेल. वरडत म्हणजे काळजी करीत रे. ती लई हरण काळजीची आहे. आमच्या म्हातारी गतच म्हणायचं. राजाराम बरं बोल. बरं राहू दे. पुन्हाच सविस्तर सांगीन कवा तरी. आता गडबडीत नको. राजाराम पण विषय कंचा. ह्योच की वटवागळाच्या औषधाचा.
ते ते सांगितलंस की आता. ते तर झालंच, पण त्याचा दुसरा एक उपयोग आहे, लई भारी आहे. त्याच्या विष्टेचा काय सांगतोस तू का? वय का काय होतं त्यानं? पुन्हा माणूस तरुण होतो. हां, त्यो कसा? ते सांगाय आता येळ नाही आपल्याला. त्याबद्दल सविस्तर उद्या बोलू. चालेल की. मला बी आता कंटाळा आलाय. जातो जातो. तू का? म्हणूनच म्हणतो राजाराम. जाऊ का? हां, बस. काढ एकदा धूर आणि मग जा. राजाराम. आता नको धूर. मगाशीच बेजरमी झाली या धुरानं. असं म्हणून तुका तिथून हल्ला. काठी आपटीत आपटीत बॅटरी पाडीत निघाला. तुका असा लांब चालत गेला. त्याच्या बॅटरीचा प्रकाश दिसत राहिला. त्याच्या काठीचा आवाज येत राहिला. तोच राजारामची म्हातारी चादर घेऊन बाहेर आली आणि तिनं ती बाजल्यावर फेकली. अगं हे काय? तेच म्हणजे मगाशी काय चाललं होतं? लुगडं, चोळी, 6 वारी, 9 वारी का? असलं बोलणं शोभतंय काय तुम्हाला? पण काय झालं? आपल्या बायकोच्या कपडाबद्दल कुणी विषय काढील काय? अगं बोलता बोलता विषय निघाला. म्हातारं झालं सा तुम्हाला कळायचं का वा? आता अनेक तरणा होतोय मी. हां, आणि तू बी. आता काय बोलावं हे तरी कळतंय काय तुम्हाला? कसलं कुठनं औषध काढलायसा ते? अगं वटवागळाचंच औषध आहे. कुणी सांगितलं तुम्हाला? काय साऱ्या थापाच? अगं पुस्तकात एक आहे ते. उगाच काहीतरी सांगू नका कुणाला. आणि तुम्ही बी ते घेऊ नका. अगं खरंच की. खरं असू द्या नाहीतर खोटं असू द्या, असल्या भानगडीत उगाच पडू नका. देव काय पुन्हा तरुणपण देतोय? अगं होय की. देवानं एकदा तरुणपण दिलं तेवढं चिक्कार झालं. आता पुन्हा तरुणपणाच्या नादाला लागू नका. अगं मीच एकटा तरुण होणार नाही त्यानं. तू बी तरुण होणार आहेस. नको नको आम्हाला ते. अगे जगात कोण तरुण पण नको म्हणेल काय? हा, मी आहे की ती. मग तू खुळी आहेस. असू द्या मी खुळी. झोपा झोपा आता. तोच शिवपुरीच्या डोंगरातलं लांडगं वरडायला लागलं. एक नाही, 2 नाही, चांगलं 10-12 लांडगं वरडायला लागलं. एकदमच सुरात ओरडू लागलं. तशी म्हातारी पदर सावरीत बाहेर आली. अव अव ते लांडगं वरडायला लागलं बघा. आणि आत या आता. माझी काठी आणून ठेव उशाला. इकडे येत नाहीत ती. मगापासून तिथंच वरडत बसल्या ती. अव वड्या वड्यानं खाली आलं म्हणजे आपल्या छपरातच शिरते आली. कोकरं आहे ती, कोंबड्या आहेत त्या. हं, एका एका टिप्पिऱ्यातच एक एक लांडगा पाडीन मी. अहो आता म्हातारा झालायसा तुम्ही. असं कोण म्हणतंय? मी म्हणते. छा, भात नाही. बसा तर मग. आता ती लांडग्यांची झुंड आली म्हणजे चिंध्या करील तुमच्या. अजून खुमखुमी आहे माझ्यात. मी काटकोळा असलो तरी काटक आहे काटक. पोलाद आहे पोलाद. असं म्हणून त्यानं दंडाची बिडकी दाखवली. तोच कोल्ह्यानं पण हुक्की दिली. ते ऐकून लांडग्याने पण आवाज उठवला. आता तो आवाज मघाच्यापेक्षा जवळ येऊ लागला होता. लांडगं या लागले तर बरं का. आणि कोल्ही बी उठल्या ती. म्हातारी आतून असं म्हणायला आणि एकनाथ ओरडत उठायला एकच गाठ पडली. आय लांडगा. नात म्हातारीच्या कुशीत शिरली. कुठला लांडगा? झोप झोप. पोरगी म्हातारला चिकटून झोपली. लांडग्याचा आवाज येईल तशी ती नात वरडायची. आय आय. म्हातारी तिला थोपटायची. अगं भिवू नगस भिवू नगस.
बाहेर तुझा आजोबा काठी घेऊन बसलेत, मग तो लांडगा कशाला इकडं मरायला येईल? भिवू नकोस. तोच म्हातारीची दुसरी 2 नातवंड तिच्याजवळ आली. तिनं पोरांना धीर दिला. पोरांची आई पण तिथं आली आणि मग लांडगं ओरडत जवळ येऊ लागलं. तोच म्हाताऱ्यानं पोरांना हाक दिली. त्याची तरुण पोरं उठून बाहेर आली. सुना पण उठून बसल्या. म्हातारी उठून बसली. पोर आरडाय लागली. म्हातारनं तिच्या पाठीत एक कुंकाच घातला. पोरगी चिडी चुप्प झाली. तोच लांडग्यांची झुंड ओढ्याची दरड चढून वर आली. म्हाताऱ्यानं ती बघितली. पोरानं हत्यारं घ्या. एका पोरानं कुऱ्हाड घेतली, एकानं भाला घेतला. म्हाताऱ्यानं टापर बांधली व हातात काठी घेऊन उभा राहिला. तरीही लांडगं लहा लहा करीत पुढं पुढं येऊ लागले. मग राजारामानं हाक दिली. अरे तुका 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 है लेकानू, लांडगं आलं इकडं. सगळी मिळून वरती या आणि गजूला बी हाक द्या. लांडगं कशालाच भ्याले नाहीत. ते पुढे पुढे येऊ लागले. म्हातारा हातात काठी सरसावून पुढं झाला. पोरंही पुढं झाली. लांडगे चांगले भुक्यावले होते. त्याने तिथल्या बाहेरच्या गोठ्याकडे मोर्चा वळविला. एक बैल बुजला, म्हशी बुजल्या. म्हातारी हातात विळा घेऊन बाहेर आली. तोच म्हातारा तिच्यावर खवाळला. ए तू तू आज जा, ह्या दंग्यात उगाच येऊ नकोस, जा. पण म्हातारी तशीच पुढे निघाली. तुका व गजू धावत आले. गजूच्या हातात बंदूक होती. लांडगं कुणाला जुमानेनात. लांडगं गोट्यात शिरणार तेवढ्यात दुसऱ्या बाजूनं कोल्ह्यांची झुंड आली. कोल्ह्यांना बघून लांडग्याने आपला मोर्चा त्यांच्याकडे वळविला. लांडग्यांनी कोल्ह्यावर हल्ला करताच कोल्हेही लांडग्यांच्यावर तुटून पडले. राजारामानं काठी फिरवून एका लांडग्याच्या पेकाडात घातली. लांडगा तोंड उघडून राजारामाकडे धावू लागला. म्हातारनं लांडग्यावर विळ्याचा वार केला. लांडग्याचा पाय रक्तानं माखला. लांडग्या वरडत पळू लागला. गजूनं छर्र्याची गोळी लांडग्याच्या घोळक्यात उडविली, पण ती एक कोल्ह्याच्या अंगात घुसली. त्यामुळे कोल्ही एकदम चिडली आणि त्यांनी लांडग्यांच्यावर जोराचा हल्ला केला. त्यांचं कान फाडलं. काही लांडगं तर कान फाडीत पळालं. राजारामनं आणखी एक लांडगा पाडला. तुकानं त्यावर दगडांचा वर्षाव केला. सर्व लांडग्यांनी काढता पाय घेतला. कोल्ही त्यांच्यावर पुन्हा धावली. लांडग्यांनी पलायन केलं. राजारामच्या दोन्ही कुत्र्यांनी त्यांना लांब ताणीत नेलं. तसे सगळे लांडगे ओढ्यात उतरले आणि वरडत वरडत ओढ्यानं वर डोंगरात सरकले. कोल्ही ओढ्यात उतरली. तीही हो ओके हो 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 असा आवाज करीत ओढ्यानं खालतीकडे सरकली. त्यातलं एक कोल्हा ओढ्याच्या खोल पाण्यात पडलं आणि डुबक्या वाजवत पोहू लागलं. ते ओरडू लागलं तसे इतर कोल्हे त्याच्याजवळ येऊन कुई कुई करीत राहिले. मग कसं तरी ते कोल्ह डबक्यातून वर आलं. मग सगळीच कोल्ही ओढ्यावर आली आणि तिथल्या एका उसात घुसून ऊस कणकणू लागली. थोड्या वेळानं लांडगे एका टेकडीवर जमून ओरडू लागली. आता त्यांच्या ओरडण्यात एक करुणेचा सूर होता. ते जिबल्या चाटीत पुन्हा पुन्हा ओरडू लागले. इकडे राजारामच्या छपरापुढं सारी मंडळी अंगणात बसली. ह्या लांडग्यांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. आधी कोल्ही पाडली पाहिजेत. उसात घुसून उसाचा पाक फडशा पाडत्या ती. सरकारला कळूया की, नाहीतर अर्ज करूया. अगदी वार्ताहर गाठू. त्याचा काय उपयोग नाही. आपला आपणच बंदोबस्त करूया. डोंगरावर बसून लांडगे अजूनही ओरडत होते, तर इकडे कोल्हे उसाचा फडशा पाडीत होते. तोच राजारामचा पोरगा ट्रेमधून 7-8-10 कप चहा घेऊन आला. चहा कोणी नको म्हटलं नाही. इतकं सगळं घडल्यावर सर्वांना चहा हवाच होता. चहा झाल्यावर मंडळी आणखी बोलत बसली. चहा पिऊन तुका उठला. का रे? जातो की. अरे रातभर इथंच होतो.
जाऊया की, बस बस. गजू, नको बाबा, तुम्ही बसा बोलत. तुका, बघ एखादा लांडगा नाहीतर कोल्हा अंगावर येईल. हे हत्यार आहे की, असं म्हणून तुकानं कुऱ्हाड दाखवली. बेतानं जा रे बाबा. व्हय व्हय. आणि तो निघाला. तिकडं बघत माणसं पुन्हा बोलत बसली. तुका ओढ्याची डगर उतरून खाली गेला आणि त्याला ओढ्यात 7-8-10 भूतं दिसली. काळी कभिन्न भूतं दिसली. एका लंगोट्यानिशी ओढ्यातून दिवट्या घेऊन फिरत होती. उंचच्या उंच आणि धिप्पाड. त्यानं ती भूतं बघितली आणि तो मोठ्यानं ओरडला. आई गे, मेलो. असं ओरडून तो मागं फिरला आणि राजारामच्या छपराकडे त्यानं धाव घेतली. त्यांच्या ओरडण्यानं तिथं बसलेली माणसं चकित झाली. तिकडं सर्व बघतायत न बघतायत तोच त्यांना तुका धावत त्यांच्याकडेच येताना दिसला. तोच तुका त्या माणसांच्या घोळक्यात येऊन धाडकन कोसळला. अरे अरे तुका असं का? अरे काय झालं? अरे कशाला घाबरलास? हा, भूत भूत भूत. एवढंच तो ओरडून गप्प झाला. राजारामच्या घरातली सगळीच माणसं बाहेर आली. वय वय, त्या वड्यात एक सोट्याच्या सोट्या भूत हाय, आगडबंब. राजारामचा पोरगा म्हणाला. तोच म्हातारी पाण्याचा तांबे घेऊन आली. तोंडावर पाणी शिपडा जरा आणि प्याला द्या. कोणीतरी त्याच्या तोंडावर पाणी मारलं. तसं त्यानं डोळं उघडलं. पडल्या पडल्यास तो म्हणाला, 1 का 2 भूत, चांगली 10-12 आहे ती. तेवढ्यात ओढ्याकडून 10-12 पलितं येत असलेली माणसाने बघितली. माणसं बावरली. त्यांना काहीच कळेना. भर वस्तीत भूत. तुकानं ते पलितलं बघितलं आणि तो मोठ्यानं ओरडला. हा 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 हा, हीच भूत दिसली मला मगाशी वड्यात. पलितं पुढं पुढं सरकू लागलं. काळी कुट्ट शरीर, अंगात नुसत्या लांगा. एकाच्या हातात एक गटुळं होतं. फडक्यात काहीतरी बांधलं होतं. तोच राजाराम बाजल्यावर उठला. त्यानं काठी हातात घेतली. या या पुढं, लांडग्या गत, तुम्हाला बी ठोकूनच काढतो. मग म्हातारी चपरातून बाहेर आली. तिच्या हातात धारदार विळा होता. या भाड्यानं पुढं, एका एकाचा मुडदाच पाडते. तरीही भूत पुढं सरकत होती. गजूनं बंदूक रोखली तसा त्या टोळक्यातला एक जण ओरडला. ए लेका गजू, ए गजू लेका, गोळी बिळी घालशील? आम्ही भूत नव्ह बाबा. मगाशी तुका आम्हाला बघून आरडत पळाला आणि आम्ही सगळी ख्वा ख्वा हसायला लागलो. माणसानं अजूनही काही कळेना. नीट उलगडा होईना. तोच म्हातारी त्यांना म्हणाली, अरे ती भूतच आहे ती. काहीतरी बोलून फसवतील आपणासनी. गजू, तू गोळी घाल, बेशक घाल. म्हातारी असं म्हणतात त्यातल्या एकानं शरण आल्यागत दोन्ही हात वर केलं आणि तो म्हणाला, नव नव, आम्ही भूत नव, आम्ही वडराची पोरं आहे. भडव्यानू मग उघडं बंब होऊन इकडं कशाला आलाय मरायला वड्याला? तोच त्यातल्या एकानं पेटता पलितावर उंच केला आणि म्हणाला, आम्ही खेकडी धरा आलो होतो. आम्ही खरंच माणसं आहे. आमचं पाय तरी बघा उलटा आहेत काही. त्यातल्या एकानं आपला एक पाय गुडघ्यात वाकून वर केला. तोच म्हातारी पुढे झाली. पाय उलटा असलं तर ह्या इळ्यानं तोडीन एकेकाला. मग पुरं हसायला लागली. भाडव्यानू पायाला काय लावून आला सा? आम्ही कसं ओळखायचं तुमचा पाय उलटा आहे की सुलट ते? त्यातला एक जण बिडी वडतच आला होता. बिडीच्या झुरक्यानं तिथं उजेड दिसला. त्या तोंडातल्या बिडीमुळं तो अधिकच भेसूर दिसत होता. ह्यात एक तरी नक्कीच भूत आहे. ते बघ, ते बघ, तिच्या तोंडातून जाळ दिसतोया. अगं म्हातारे, त्यो विडी वडतोया. आम्ही खरंच भूत नव्ह. आम्ही खरोखरची भूत असतो तर तुमचा सगळ्यांचा घुसळून बुद्ध्या पडला असता. पण पायाचं काय? ते चिखलानं भरल्यात. आम्ही पायाला काय केलेलं नाही.
जावा जावा, इथं थांबू नका. आम्हाला तुमचं भ्या वाटतंय. लेकानू कसलं भिसूर दिसतायचा. आता पुढे येऊ नका, नाहीतर आमची पोरं भिवून वरडत उठतील. तुका भिला म्हणून आम्ही त्याला सांगाय आलोय. अरे कुणाचं र तुम्ही? सांगितलं की मगाशी आम्ही वडराचा आहे म्हणून. फक्त एक पोरगा तेवढा रामुशाचा आहे. कंच्या महादूर रामुशाचा. हा लेखा, मग तो 12वीला महाराष्ट्रात पहिला आलेला काही? तोच महादूर रामुशाचा पोरगा हातात पलित घेऊन पुढं आला. त्यांचं ऐकू नका, लबाड आहे ती सगळी. म्हणजे भडव्यानू तुम्ही भूतच असशीला होय. उठा रे एक एक जण, घ्या ठिकाणी. म्हातारी इळा घे. गजू तू गुळी झाड. असं म्हणताच एक पोरगं पलित हातातनं खाली टाकून पुढं आलं. नका नका, आम्ही खरंच भूत नव्ह. आम्ही लबाड बोलत नाही, नाहीतर गुळी सुडशीला. हाकनाक मरू आम्ही. माधूचा पोरगा खरंच महाराष्ट्रात पहिला आला होता. त्यो उगाच म्हणतोय आम्ही लबाड हाय. खरं सांग, तू महाराष्ट्रात पहिला आला होतास का नाही? आलो होतो की, पण आमच्या त्या कॅटेगरीत. मग लेका नाही काय म्हणतोयास? आम्हाला लबाड ठरवतोस आहे होई? म्हणजे त्याने आम्हाला भूत समजावं आणि ठोकावं. त्यातला एक जण म्हणाला. बरं ये पोरांनो, सुटा बघू तुम्ही, आमचं डोकं फिरवू नका. राजाराम. मग म्हातारीही म्हणाली. भडव्यानू, मग ह्या दिवट्या कुठल्या रे? ह्या दिवट्या नव्हत, सायकलच्या टायरीचं तुकडं पिटवून आणल्यात. आयबू सायकल दुकानदाराच्यातलं. हां जावा आता. पण लेकानू कोल्ली असतील की वड्याला? खेकडं खायला आले असतील? एक सुद्धा कोल्लं नाही वड्याला. मगाशी त्यांची झुंड आली, ती वड्यात उतरलीच नाही. डगरीनं तशीच खालती गेली. बहुतेक कुणाचा तरी ऊस कारणला त्यांनी. बरं जावा, पण तुकाला हपकी बसली की अजून त्याचा अंग लटपट कापतं या. काय रे तुका? नाही आता झालं पण. हां चला र. रामुशाचं पोरगं असं म्हटलं आणि राजाराम त्याला म्हणाला. ए पोरा, महाराष्ट्रात पहिला आलास आणि ह्या टोळ भैरवात मिसळून खेकडं धरायला आलास बाई. मग कॉलेजला काय गेला नाहीस? तो प्रश्न ऐकून ती पोरं मागं वळली. पलित धरून सगळ्यांचा हात वर खाली करीत होते. तोच त्यातल्या एकानं खुलासा केला. कॉलेजला गेला होता की. मग का आला? का सुट्टीवर? मग अहो, त्याला महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेरिटवर प्रवेश मिळाला होता. प्राचार्यांनाही त्याला सांगितलं होतं, तुला राहणं जेवणं फुकट, पुस्तकं पण घेऊन देतो आणि लगीन बी करून देतो. असं राजाराम म्हणतात. सगळीजण हसायला लागली. मग काय झालं? गजू. नशिबाचा खेळ आणि काय काय. पण सांगशील का नाही काय झालं? कॉलेजला 1-2 महिना गेला. कॉलेजच्या एका परीक्षेत त्यानं नंबरही काढला पहिला. मग कसली तरी सुट्टी लागली. ह्यो सुट्टीवर घरला आला. सुट्टी संपली, पुन्हा ह्यो गेला. पर झालं काय पुढं? मगाशी म्हटलं नाही काय नशिबाचा खेळ? तोच तुका म्हणाला. लांबड लावू नका. त्यांचं ते पलित आणि ते काळ्या रंगाचं सोटं बघून अजून माझ्या छातीत धडधडतंय. पुढचं ऐका की. सांग. सुट्टीनं ह्याला कॉलेजला जायला 1 दिवस लेट झाला. मग तिथल्या एका दुसऱ्याच प्रोफेसरनं त्याला झाडला म्हणजे साधासुद्धा नव्हं. लई वाईट शब्द वापरलं त्यानं. इंग्रजीतून ह्याला लई काय काय बडबडला. पण ह्याला इंग्रजी कळलं का? फक्त नॉनसेन्स, फुलिश, वेग बॉन्ड एवढे शब्द त्याला कळलं. पण त्या प्रोफेसरनं तिथल्या पोरांच्या देखत अपमान केला. आधीच तिथल्या त्या प्रोफेसरला
त्याला मेरिटवर प्रवेश मिळायला बघवत नव्हतं आणि त्यात ह्यो दुसऱ्या जातीचा. त्याबद्दल त्याच्या मनात राग होताच. तो राग अशी संधी मिळाल्यावर काढला. ते ऐकून ह्याच्या मनावर लई परिणाम झाला आणि मग ह्यानं दिलं कॉलेजच सोडून. कॉलेज तिकडं बोंबलत जाऊ दे म्हटला. त्यात त्यो इकडं सुट्टीवर आल्यावर दुसरी बी एक गोष्ट घडली. कंची ह्यो सुट्टीवर आला का नाही, त्या सुट्टीत त्याचं एका पोरीवर प्रेम बसलं. त्यात हे कॉलेजचं प्रकरण घडलं. जावा जावा कळलं सगळं. त्याची हुशारी गेली चुलीत. आणि मग ती सारी पोरं बोलत निघाली. त्या रामुशाच्या पोराला सांगणाऱ्याचा इतका राग आला की त्यानं ते सांगणाऱ्याला तिथून उचलून आदळत. त्यांची मारामारी सुरू झाली. अरे ये भांडत बसू नका, आता जावा घरला, पलीचं सपतील, मग बसा अंधारा ठेच कळते. खेकडं बास करा आता, कोल्यासने असू दे जरा. सगळं पलितं ओढ्याच्या डगरीवरून खाली गेलं. पलितं दिसायचं बंद झालं आणि लगेच एक पलिता वर आला. तो पळतच राजारामच्या छपराकडे पळत येत होता. तोही वेगानं. तोच राजाराम म्हणाला, ह्याच्या आईची कटकट ही काय भानगड आहे? खुळसाटच आहे ती वाटतं ही पोरं. तोपर्यंत तो पलिता तिथं आला सुद्धा आणि एकाएकी त्यानं हातातले गटुळं तिथं टाकलं आणि तो आला तसा पळतच निघाला. काय रे बाबा? खेकडं म्हातारला खेकड्याची कडी काढून वाढा, आम्ही जातो आता. आणि तो पुन्हा परत निघाला पळतच. तो डगर उतरला आणि त्याचा पलिताही दिसायचा बंद झाला. चला आता उठूया, रात बरीच झाली. तुका. मग सर्वजण उठले, निघाले. तोच राजारामनं गजूला विचारलं, पोरीला आणलीस होय रे? होय. का? सांगतो पुन्हा. मग सगळेच निघाले. राजाराम तिकडे एकटक पाहत राहिला. धन्यवाद. खैंदळ या कादंबरीचे यापुढील भाग साहित्यरत्न या चॅनलच्या अधिकृत सदस्यांसाठीच फक्त उपलब्ध असतील. त्यामुळे कृपया आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सदस्यत्व घ्या आणि लेखक रंगराव पाटील यांच्या कथा कादंबऱ्यांचा लाभ घ्या. धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.